आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण पाहू शकता तुम्ही आज आपण हे पूर्ण अस्तर टिच करून घेतलेलं आहे आणि याचबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे माहिती। कारण जर तुमच्याकडे ब्लाउज खूप येत असतील तर तुम्ही असे ब्लाउज स्टिच करून घ्यायचे। अस्तर फक्त पाहू शकता तुम्ही, हे अस्तर मी असं टिच करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे तुमच्या शेजारी पाजारी कोणी असतील शिवणारे, त्यांच्याकडे ब्लाउज येत नसतील तर त्यांना तुम्ही ब्लाउज कटिंग करून देऊ शकता आणि या प्रकारे टिचिंग करून घेऊ शकता। आणि ह्याचा रेट तुम्हाला 20 ते 25 रुपये द्यावा लागेल। पण नंतर तुम्ही जर 5 ब्लाउज दिवसाचे शिवत असताल तर तुमचे नक्कीच 10 ब्लाउज होतात। हा माझा अनुभव आहे। मी हेच करते, कारण मी माझे ब्लाउज अस्तर जोडायला बाहेर देते आणि ब्लाउज दिवसाचे मी 10 ब्लाउज शिवते। तर तुम्ही पण असे ब्लाउज शिवू शकता। हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ज्यांच्याकडे खूप ब्लाउज येतात, कारागीर मिळत नाहीत, तर ही ट्रिक तुम्ही वापरून जास्तीत जास्त ब्लाउज कसे शिवू शकता ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। पाहू शकता आपण जी मार्जिन ठेवलेली आहे ती तुम्ही त्यांना तशी सांगायची आहे, कारण 1 टंचनच मार्जिन ठेवायची आहे। जर जास्त ठेवलं तर तुम्ही ज्यावेळेस ब्लाउज स्टिच करता त्यावेळेस ते वरचा दोरा दिसतो। त्यासाठी तुम्ही ही जी पद्धत आहे अस्तर जोडायची, तर ती ह्या पद्धतीने तुम्ही अस्तर जोडून घेऊ शकता। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तुम्ही स्किप करू नका। खूप यूजफुल आहे। तुम्हाला दिसतो साधा, पण खूप यूजफुल आहे। याच्यामध्ये तुमचा बिझनेस महिन्यात डबल होतो, कारण 5 ब्लाउज आपण टार्गेट असतं, आपण रोज 5 ब्लाउज शिवतो तर आपलं टार्गेट 10 होतं, 10 ब्लाउजचं होतं। तुमचं गिऱ्हाईक वाढेल, तुमचं इन्कम पण वाढेल आणि गिऱ्हाईकाला पण तुमचे ब्लाउज पटकन जातील, तर ते पण खुश होतील। अजून 4 जणांना सांगतील तुम्ही ब्लाउज लवकर देता। तर अशा प्रकारे तुम्ही ब्लाउज स्टिच करून घेत जा, अस्तर जोडायला देत जा, म्हणजे तुमच्या ब्लाउजची खूप अशी पटपट शिलाई होऊन गिऱ्हाईकाला जातील। आता आपण सुरुवात करणार आहोत गळ्यापासून। आपण गळा ठेवलेला आहे 7.5 इंच, छाती ठेवलेली आहे 9.5 इंच आणि उंची ठेवलेली आहे 14.25 इंच। असे हे आपले ब्लाउजचे माप आहे। 32 नंबरचा ब्लाउज आहे, गळा गोल आहे। पाहू शकता तुम्ही, अतिशय स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्यवस्थित असं समजून सांगणारे। ब्लाउज साधंच आहे, पण ह्या ज्या ट्रिक आहेत त्या तुम्हाला खूप सारं शिकून जातील, खूप तुमच्या आयडिया येऊन जातील तुम्हाला। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघायचा आहे। पाहू शकता आपण टक्स मारून घेतलेले आहेत। आता आपण फ्रंट आणि कटोरी जोडून घ्यायची। पाहू शकता कटोरी आपण जोडून घ्यायची आणि हे काम इतकं फास्ट होतं, कंटाळावाणी नाही, काही नाही। अस्तर मारायला थोडासा कंटाळा येतो आणि पण हे असं जर शिवायचं असेल आपल्याला, आयतं जर असेल सगळं मटेरियल, तर ब्लाउज खूप पटपट होतात। कारण माझा अनुभव मी तुम्हाला सांगते, मी रोज 10 ब्लाउज शिवते, तर तुम्ही पण 10 ब्लाउज शिवू शकता। पाहू शकता कटोरी किती छान आलेली आहे। अतिशय हे खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तुमच्या दृष्टीने, तुम्हाला बिझनेस डबल करण्यासाठी ह्या ट्रिक आहेत त्या तुम्ही वापरायच्या आहेत। खूप माझ्या मैत्रिणीकडे खूप जणांकडे खूप ब्लाउज येतात, पण त्यांना होत नाही शिलाई, वेळेवर ब्लाउज जात नाहीत, दुसरे ब्लाउज घेता येत नाहीत। तर त्यासाठी आपण ही ट्रिक वापरायची, कारण आता संक्रांतीचं सीझन आहे आणि संक्रांत म्हणलं की बायकांना वेळेवरच ब्लाउज द्यावं लागतात। तर तुम्ही हे ट्रिक वापरून जास्तीत जास्त ब्लाउज कसे शिवताल ते पाहणार आहोत आपण। आणि या सीझनमध्ये तुम्ही खूप सारे ब्लाउज शिवताल हे मला नक्की म्हणजे वाटतं आहे की तुम्ही ही ट्रिक वापरून खूप सारे ब्लाउज शिवू शकता। सीझन खूप चांगल्या प्रकारे तुम्ही कव्हर करू शकता। अशी ही आपली ट्रिक आहे, तुम्ही पाहून फॉलो करा
आणि खूप सारे ब्लाऊज शिवा. तर आता आपण काज बटनपट्टी सगळं मटेरियल तयार असल्यावर इतकं फास्टमध्ये तुम्ही काय करा, म्हणजे तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही एक दिवस ना पूर्ण ब्लाऊज अस्तर जोडून ठेवा आणि नंतर दुसऱ्या दिवशी शिवा. म्हणजे तुम्हाला कळेल की पूर्ण म्हणजे आयते ब्लाऊज जर असतील तर आपले ब्लाऊज किती होतात हे तुम्हाला लक्षात येईल. आता आपण काज बटनपट्टी तयार करून घेतलेली आहे. सीझनमध्ये किती ब्लाऊज शिवावं टार्गेट ठेवायचं आणि ब्लाऊज शिवत राहायचं. वेळेत ब्लाऊज तुम्हाला जर ब्लाऊज जास्त जर काढायचे असतील तर तुम्ही टार्गेट ठेवायचं दिवसाचं आणि त्याप्रमाणे ब्लाऊज शिवायचं. जास्त ब्लाऊज असतील तर जास्त काम होतं. तुम्ही नक्की बघा, आजमावून बघा. जास्तीत जास्त ब्लाऊज तुमच्याकडे जर येत असतील तर तुम्हाला ते द्यावंच लागतात, कंटाळा येत नाही, काही नाही. तर तुम्ही ह्या प्रकारे तुम्ही असे ब्लाऊज शिवू शकता. आपली काज बटनपट्टी तयार झालेली आहे. असं मोजून घ्यायचं काज बटनपट्टी. गळा वगैरे कमी जास्त असेल तर तो पण मोजून घ्यायचा. आता आपण जोडणार आहोत शोल्डर. आणि हे पहा, ज्यावेळेस आपण शोल्डर जोडतो त्यावेळेस खालचं कटोरीचं आणि बॅक पूर्ण बरोबरच आली पाहिजे, तर तुमचा गळा उतरत नाही. अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप युजफुल आहेत. तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या ब्लाऊजमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये हे फॉलो करायचे आहेत. फिनिशिंग ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाचे आहे. गळा गोल असो, चौकोनी असो, पंचकोनी असो, कोणते असो, गळे व्यवस्थित करणं हे आपलं काम आहे. आणि जेवढी फिनिशिंग देता येईल तेवढी तुम्ही द्यायची आहे. म्हणजे काय होईल की तुमच्या ब्लाऊजचा दर रेट वाढेल, तुमचं गिऱ्हाईक वाढेल. तुम्हाला जेवढे तुम्ही पैसे मागताल म्हणजे तेवढे लोक पे करतात. तर हे अशी ब्लाऊज शिवण्याची पद्धत, बिझनेस वाढवण्याची पद्धत आणि वेळेवरच ब्लाऊज देणं गिऱ्हाईकाला खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपलं गिऱ्हाईक वाढतं, 4 लोक आपल्याला ओळखतात. हा बिझनेस कमी नाही, खूप मोठा बिझनेस आहे. केला तर खूप मोठा आहे, नाहीतर काय घरात बसूनच. यामध्ये खूप लोकांच्या आपल्याला ओळखी होतात, आपला बिझनेस वाढतो एकमेकाच्या नादाने. म्हणजे आणि यामध्ये माउथ पब्लिसिटी खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला बिझनेस ग्रो करण्यासाठी ह्या स्ट्रिक वापरणं गरजेचं आहे. नवीन आपल्या व्यवसायामध्ये नवीन स्ट्रिक आणणं, नवीन कामं आपण शिकणं, नवीन गिऱ्हाईकाला डिझाईन देणं, हे आपण नेहमी करत राहावं लागतं. तर आपलं गिऱ्हाईक टिकून राहतं. त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे. आपल्याकडं 1 साईड काठ होता, तो आपल्याकडं उरलेला होता छोटासा काठ. 3x3चा मी हा पीस तयार केलेला आहे चौकोनी. आणि वेस्टेज जाण्यापेक्षा हा मी गळ्याच्या खाली हे लावून दिलेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशा गोष्टी करू शकता, कारण तो काठ वायाच जातो, त्याचं काहीच होत नाही. तुम्हाला जरी शिलाई नाही दिली तरी चालेल जास्तीची, पण तुम्ही अशा छोट्या गोष्टी गिऱ्हाईकाला करून द्यायचा. गिऱ्हाईक खूप खुश होतं आणि नेहमी तुमच्याकडंच ब्लाऊज टाकतात. म्हणजे छोट्या गोष्टी आपण पैशाच्या रूपात नाही पाहिजे, तर आपलं काम किती चांगलं होईल ह्याकडं पाहिजे. जास्त पैसे नाही पाहिजे, तर काम लोक जोडण्याची कला ही जर तुमच्याकडं असेल तर तुमचं काम कधीच कमी होत नाही, वाढतच जातं पण कमी होत नाही. बोलण्याची तुमची स्टाईल कशी आहे यावर सुद्धा बिझनेस अवलंबून असतो. तर ह्या गोष्टी तुम्ही पाळायला पाहिजेत. अतिशय महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत आपल्या बिझनेस ग्रो करण्यासाठी. त्या तुम्ही ग्रो करत चला, म्हणजे तुमचा जो बिझनेस आहे तो नक्की वाढतो आहे. आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी यूट्यूबवर खूप छान
व्हिडिओज आहेत, डिझाईन आहे, कटिंग आहे, टीचिंग आहे. माझ्या चॅनलवर खूप साऱ्या मी कटिंगच्या डिझाईन कटिंगच्या व्हिडिओ टाकलेले आहेत, टीचिंगचे टाकलेले आहेत. खूप साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या तुम्ही चेक करून बघा, मागचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की आपल्याला जे येत नाही ते आपण घ्यायचं आहे. आम्ही सुद्धा म्हणजे जे नवीन डिझाईन असतील काही असतील तर यूट्यूबवर पाहूनच आम्ही डिझाईन करतो. कारण आता म्हणजे जे पुस्तक असतात डिझाईनचे वगैरे म्हणजे काय म्हणतात त्याला पोस्टर असतात, आता ते कोणी वापरत नाही. सगळं मोबाईलवरच चालतं, नवीन नवीन डिझाईन नवीन. तर त्यासाठी तुम्ही हे असे फॉलो करा, बिझनेस वाढवा. खूप साऱ्या संधी उपलब्ध आहे महिलांना घर बसल्या बसल्या. खूप सारे व्हिडिओज मी टाकलेले आहेत. घरी बसून तुम्हाला व्हिडिओ पाहून तुम्ही शिलाई शिकू शकता. आवड असेल तर सवड निघतीच. आणि टाईम इज अ मनी. तुमच्या टायमाचे पैसे असतात, ते लोक तुम्हाला टायमाचे पैसेच देतात. तर नक्की तुम्ही म्हणजे वेळेचा उपयोग करावा, संधीचा उपयोग करावा आणि बिझनेसला सुरू करा, बिझनेस वाढवा. आणि आपल्या क्लासचा आजचा आहे 33वा दिवस. पूर्ण आपले 33 दिवस झालेले आहेत क्लासला. या क्लासमध्ये आपण ही साध्या ब्लाऊजची टीचिंग सांगितलेली आहे. तर ही टीचिंग अतिशय महत्त्वाची आहे, पाहू शकता. आणि पूर्ण व्हिडिओ माझे गिऱ्हाईकाच्या ब्लाऊजवरच असतात. तीच कटिंग मी तुम्हाला दाखवते, तीच फिटिंग मी तुम्हाला दाखवते. अतिशय युनिक अशी ही फिटिंग आहे. अजिबात ब्लाऊज वापस येत नाहीत. आणि मोंढ्यावर आपली फिटिंग अगोदर परफेक्ट मोंढा करून छाती म्हणजे अगोदर मोंढा परफेक्ट करतो, नंतर छाती परफेक्ट करतो. ही अशी पद्धत आहे फिटिंगची. त्यामुळं ब्लाऊज खूप येतात. यामुळंच माझ्याकडं गिऱ्हाईक खूप लांबून येतं. तर तुम्ही ही पद्धत शिकून घ्या. तुमच्या म्हणजे तुम्ही पण ही अशी फिटिंग करा, म्हणजे तुम्हाला पण खूप ब्लाऊज येतील, तुमचे खूप बिझनेस वाढेल. तर आजचा व्हिडिओ हा आहे. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा. कारण खूप आपल्याला एक व्हिडिओ बनवायला 2-3 तास नक्कीच जातात. तर लाईक, तुमच्या कमेंट्स ऐकायला खूप छान वाटतं. कारण आपण केलेल्या कामाचं काय म्हणतात त्याला यश हे मानतो आपण. तुमची कमेंट्स, तुम्हाला जे आवडत असेल ते कमेंट्स करा. जे आवडलं नसेल ते पण सांगत जा. काय तुम्हाला हवं आहे ते पण सांगत जा. तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ आज इथंच पूर्ण होत आहे. पाहू शकता तुम्ही. अशी ही आपली डिझाईन साध्या ब्लाऊजसाठीच पण व्यवस्थित अशी डिझाईन केलेली आहे.